महाराष्ट्रामध्ये जी यावेळेला अनपेक्षित दुष्काळी स्थिती निर्माण झाली, अनपेक्षित अशा अर्थाने की जून जुलैमध्ये पाऊस बरा होता किंवा चांगला होता, अचानक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ओढ दिल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी स्थितीमध्ये केंद्राच्या निकषाप्रमाणे जे 151 तालुके दुष्काळी घोषित करता आले, त्यासाठी 7,950 कोटी आपण केंद्राकडे मागितले होते. आज दिल्लीमध्ये दुष्काळासाठी वेगवेगळ्या राज्यांना मदत करण्यासाठीची बैठक जी झाली माननीय राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, त्यात महाराष्ट्राला 4,700 कोटी रुपये सँक्शन झाले. यावर्षी वेगवेगळ्या राज्यांना दुष्काळी मदत जी केंद्राने दिली त्यातली सगळ्यात हायेस्ट मदत महाराष्ट्राला दिली. प्लस आजपर्यंत दुष्काळाला केंद्राने जी जी मदत केली त्याच्यामधली सगळ्यात हायेस्ट ही आहे. आता ही मदत जी आहे ती एका अर्थाने आपण पहिला टप्पा म्हणून, त्यामुळे 7,900 कोटीमधली जवळजवळ 2,000 कोटी किंवा 2,200 कोटी आणखी जी उरते त्यासाठी आम्ही केंद्राचा पाठपुरावा करणार आहोत. किंवा केंद्राने सुद्धा या विषयामध्ये सकारात्मकच भूमिका घेतलेली आहे किंवा ठीक आहे आता हा पहिला लॉट आम्ही देतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या 268 मंडळांना आणि 923 गावांना महाराष्ट्राने केंद्राच्या निकषात न बसताही दुष्काळी घोषित केला आहे, त्यासाठी लागणारे पैसे हे राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देणार आहे. याआधी सुद्धा केंद्राची मदत यादीची वाट न बघता महाराष्ट्र शासनाने 2900 कोटी रुपये रिलीज केले आणि केंद्राच्या निकषाप्रमाणे बसणाऱ्या 151 तालुक्यांना जे येतं त्याच्या निम्मे द्यायला सुरुवात करा असं कलेक्टरनं आदेश दिलेला आहे. त्यात जशी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली, बोंडाळीत जशी भूमिका घेतली, बोंडाळीमध्ये 1 रुपया केंद्राने दिलेला आहे, पण त्यात 3340 कोटी रुपये 3,340 कोटी रुपये पण दिले महाराष्ट्राच्या तिजोरीतून. तसंच यावेळेला केंद्राची वाट न बघता 2900 कोटी रिलीज केले. तसं केंद्राने अजून मदत नाही केली तर महाराष्ट्र शासन खंबीर आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहणार आहे, मागे उभं राहणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी काही चिंता करण्याचं कारण नाही. तर केंद्राची मदत आत्ता जी आली आहे ती सगळ्यात हायेस्ट आहे. अजूनही मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत. नाही मिळाली तर महाराष्ट्र शासन तेवढे पैसे स्वतःच्या तिजोरीतून भरेल, कारण महाराष्ट्र शासनाचा स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आजपर्यंतचा पायंडा आहे, परंपरा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मंडळं आणि जी गावं केंद्राच्या निकषात न बसताही महाराष्ट्र शासनाने त्या भागातल्या लोकांची मागणी पाहून दुष्काळी घोषित केली आहेत, त्याची नुकसान भरपाई महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतून देणार आहे. त्यासाठी नेमकी रक्कम किती लागणार आहे याचा प्रस्ताव तयार करण्याचं काम चालू आहे.